बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक सत्य व्यास लिखित कादंबरी बनारस टॉकीज. अनुवाद अनिता डागा. प्रकरण 13. हॉस्टेलवर पोहोचेपर्यंत आमच्या शरीरातलं त्राण पूर्ण निघून गेलं होतं. प्रचंड थकवा जाणवत होता. त्यामुळं सगळे आपापल्या खोलीत जाऊन आडवे झाले आणि गाढ झोपी गेले. आमची झोप मात्र उडाली होती. जयवर्धन कुठं राहिला बे? मी दादाला विचारलं. येईल. बसमध्ये चढू शकला नाही ना तो. ऑटो कोण येत असेल. दादाच्या बोलण्यात खात्री कमी सांत्वन अधिक जाणवत होतं. मी त्याला क्षणभरच पाहिलं असेल आणि बस सुरू झाली. मग दिसेनासा झाला तो. मी म्हणालो, येईल येईल. सगळ्यांचा बाप आहे तो. कोणाला तरी म्हणी ऐकवत बसला असेल. सिनियर्सनी पण फार मेहनत घेतली बुवा. नाहीतर इतक्या मुलींना काढणं शक्य झालं नसतं. विषय बदलत दादा म्हणाला, साला विचार करून हसू येते आता. अख्खं हॉस्टेल वेश्यावस्थित. मी हसत म्हणालो, रोशनला सोडून पण त्याची तक्रार काय करायची. तू देखील साल्या यायला तयार नव्हतास. दादा म्हणाला. मी यावर उत्तर देणार तेवढ्यात एक चिरपरिचित आवाज कानावर पडला. दरवाजा उघडा भोसडीच्यानो. आवाज जयवर्धनचा होता. अबे आला रे जयवर्धन. मी आनंदानं उडीच मारली आणि झटक्यात दार उघडलं. साल्यांनो मला सोडून पळून आलात ना तुम्ही. जयवर्धन हसत म्हणाला. चूक झाली भावा. तुला टास्कच कठीण देण्यात आला होता यार. पण तू बसपर्यंत पोचू शकला असतास जयवर्धन. दादा म्हणाला. घंटा पोचू शकलो असतो. मामा पोचू दिल तेव्हा ना. जयवर्धन हसत होता. सोबत बोलत देखील होता. म्हणजे? मी विचारलं. म्हणजे त्यांनी मला देखील दलाल समजून पकडून ठेवलं होतं. जयवर्धन खोकत म्हणाला. त्याला नेहमी हसता हसता ठसका लागायचा. काय? मी अवाक झालो. होय रे. किती सांगून पाहिलं त्यांना की मी दलाल नाही आहे बाबानो. स्टुडंट आहे. पण ऐकतील तेव्हा ना. माहीत आहे काय म्हणत होते. हसू रोखत जयवर्धन म्हणाला. काय? दादाला देखील हसू आवरत नव्हतं. म्हणू लागला तू स्टुडंट आहेस तर आम्ही प्रेसिडेंट आहोत. जयवर्धन हसत हसत परत खोकू लागला. अरे हळू हळू. मग कसा काय सुटलास तू. मी जयवर्धनला पाणी देत विचारलं. अरे मला चौकीवर घेऊन गेले ते. तिथे NGO वाला चौबे बसला होता. त्याला देखील हसू आलं. पण मग त्यानंच मला सोडवलं. पाणी पीत जयवर्धन म्हणाला. चल आलास ना सुखरूप परत. एका गोष्टीचं मात्र नक्कीच समाधान असेल की कोणाचं तरी आयुष्य वाचवलं आपण आज. मी म्हणालो. घंटा वाचवलं. जयवर्धन अंगठा हलवत म्हणाला. म्हणजे? मी विचारलं. सोडवून तर आणलं आपण तिला. पण जेव्हा पोलिसांनी तिला तिचं नाव विचारलं तर काय म्हणाली माहीत आहे. जयवर्धन म्हणाला. रिंपा. मी उत्तरलो. नाही जेबुनिसा. जयवर्धन म्हणाला. काय? काय म्हणतोस. तिचं नाव तर रिंपा होतं ना. मी दादाला विचारलं. होय बाबा. नवेंदूनं तर हेच सांगितलं होतं. दादा म्हणाला. अबे पोलिसांच्या भीतीनं चुकीचं नाव सांगितलं असणार तिने. मी म्हणालो. होय असू शकतं. चला त्या नरकातून बाहेर तर पडली. आता या NGO वाल्यांनी काही चांगलं केलं तर बिचारीचं आयुष्य मार्गी लागेल. दादा म्हणाला. माहीत नाही. NGOवर तर माझा विश्वास नाही आहे. पण काय करू शकतो आपण. जयवर्धन म्हणाला. मित्रांनो आपण तर एका चांगल्या उद्देशानं हे सगळं घडवून आणलं. कोणाचं तरी आयुष्य वाचावं म्हणून. ते तर वाचलं ना. आता ती आणि तिचं नशीब. मी म्हणालो. चला आता मी देखील झोपायला जातो. तसंही सकाळी 7 वाजताच एक्स्ट्रा क्लास आहे मुरली सरांचा. जयवर्धन म्हणाला आणि दार उघडून खोलीबाहेर निघून गेला.
तुम्हाला काय वाटतं की तुमचे लेक्चरर्स आणि प्रोफेसर्स तुमच्या उत्तरपत्रिका वाचत नाहीत? वर्गात प्रवेश करताच पेपरचे बंडल टेबलावर आपटत पांडे सरांनी प्रश्न केला. घे राजा, अरे हा तर कॉन्स्टिट्युशनल लॉचा पेपर आहे वाटतं. चेक झाला का बे? जयवर्धन आपल्या बाजूला बसल्या दादाला उद्देशूनच हळूच म्हणाला. अबे मार्क्स देखील वर्गातच सांगणार आहेत का? मी देखील हळूच दादाच्या कानात पुटपुटत म्हणालो. गप्प बसा, सर इकडेच पाहत आहेत. आता जसं लिहिलं असेल तसेच मार्क्स मिळणार ना? दादा म्हणाला. तुम्ही लोकांनी ज्या केसेस लिहिल्या आहेत, जर त्यांचं कंपायलेशन केलं तर लिगल जोक्सचा एक एन्सायक्लोपीडिया बनून जाईल. अरे बाबांनो, तुमच्या लक्षात कसं येत नाही आहे की तुम्ही एका फार मोठ्या नोबल प्रोफेशनचे विद्यार्थी आहात. जर तुम्हीच असे वागलात तर या देशाचे भविष्य तो देवच जाणे. आपला चष्मा पुसत पांडेसर म्हणाले. खरं तर परीक्षेत बसणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना प्रश्न काय विचारलाय आणि उत्तर काय लिहायचंय हेच माहीत नसतं. ते तेच लिहितात जे त्यांना माहीत असतं. आणि तसंही आम्ही तर दुबेजींच्या फॉर्म्युला 1 थेरीनुसार परीक्षा देत आलो होतो. फॉर्म्युला 1 थेरी म्हणजे एका चॅप्टरची तयारी करा आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोड्याफार फरकाने तशीच खरडून द्या. आता हे कुठं माहीत होतं की वर्गातच शिक्षक सर्वांसमोर पेपरचं पोस्टमार्टम करतील. त्यामुळं पेपर आमचा तर नसेल ना या विचारानं आम्ही तिघेही धास्तावलो होतो. आपापसात बोलणं शक्य नव्हतं. मग आम्ही लिहून एकमेकांशी बोलू लागलो. तुझाच पेपर असेल का? जयवर्धन लिहून मला विचारलं. यार माझा नसेल, मला पार्टीचं नाव लक्षात नव्हतं तर काहीतरी लिहून टाकलं, परंतु फॅक्ट्स मात्र बरोबर लिहिली होती मी. एका वहीवर लिहून मी वही सरकवली. मी देखील विनोदी काही लिहिलं आहे असं आठवत तर नाही आहे. जयवर्धन परत लिहून वही माझ्याकडे ढकलली. मग नक्कीच दादाचा असणार. मी लिहिलं, परंतु दादा यावर काही स्पष्टीकरण देण्यात तेवढ्यात पांडे सरांनी परत बोलायला सुरुवात केली. आय सिरियसली थिंक दॅट शॉर्ट नोट शुड नॉट बी आस्क्ड इन युअर पेपर्स. असंही तुम्ही आधी हेच पाहता की 8 पैकी कोणते 4 प्रश्न आपण सोडवू शकतो आणि एक शॉर्ट नोट्स तर कशीही करून लिहून टाकता की झालं आपलं काम. पांडे सर खरोखरच अतिशय निराश आणि नाराज दिसत होते. मी तर शॉर्ट नोट्स लिहिले आहेत. मी परत लिहून वही पास केली. मी देखील. जयवर्धन लिहिलं. मी देखील. आता दादानंही लिहिलं. सगळ्यांनी जवळपास तसंच केलं आहे. आता सगळं वाचणं शक्य नाही आहे. हे एक उदाहरण बघा, वाचून दाखवतो. पांडेसरांनी आपला चष्मा कानावर चढवत वाचायला सुरुवात केली. आता हे जे लिहिलं आहे ते हिंदीत लिहिलं आहे, म्हणून मी हिंदीतच वाचतो. आय होप दॅट ऑल ऑफ यू विल अंडरस्टँड. तर प्रश्न असा होता की राईट अ शॉर्ट नोट ऑन अमिकस क्युरी. आता उत्तर मी जसंच्या तसं वाचतोय. एमिकस क्युरीचा जन्म फ्रान्समध्ये झाला होता. ती मॅडम क्युरीची चुलत बहीण होती. मॅडम क्युरीनं जेव्हा रेडियमचा शोध लावला तेव्हा तिची चुलत बहीण ॲमिकस क्युरी तिच्यासोबतच होती. मॅडम क्युरीनं रेडियमच्या शोधात एमिकस क्युरीचा उल्लेख न केल्याने तिला फार मोठा धक्का बसला. हा धक्का ती पचवू शकली नाही आणि नैराश्यावस्थेत गेली. मग या अवस्थेतच तिनं इरिडियमचा शोध लावला. त्यामुळे इतिहासात तिचं नाव अजरामर झालं. एवढं वाचून पांडेसरांनी वर पाहिलं. सगळा वर्ग हास्यानं दुमदुमून गेला होता. एका दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात 15 केसेस लिहिले आहेत. मी सगळ्याच वाचणार होतो, परंतु वेळ कमी आहे म्हणून 2 वाचून दाखवतो. पहिली केस अशा प्रकारे लिहिली गेली आहे. 72 सिंग विरुद्ध 76 सिंग. फॅक्ट्समध्ये लिहिले की 72 सिंग आणि 76 सिंग दोघं भाऊ होते. 72 सिंगकडे 72 एकर जमीन होती आणि 76 सिंगकडे 76 एकर. हे 4 एकरांचं अंतर दोघांमधील भांडणांचं कारण बनलं आणि 72 सिंगनं 76 सिंगाचा खून केला. तुरुंगातून बाहेर आल्यावर 72 सिंगानं दावा ठोकला. कोणाचा पेपर आहे बे? मी हसतच जयवर्धनला म्हणालो. कोणाचा का हसेना यार, फुल एंटरटेनमेंट आहे. याला मार्क्स देखील फुल मिळाले पाहिजेत बा. जयवर्धन म्हणाला. डोंट टॉक अँड प्लीज पे अटेन्शन. पांडे सर आमच्याकडे पाहून म्हणाले आणि पुढे वाचू लागले. दुसरी केस आहे टायर वर्सेस ट्यूब.
होय, तुम्ही बरोबरच ऐकलं आहे. पार्टीज आहेत बी टायर वर्सेस सी ट्यूब. आता या केसचे फॅक्ट्स वाचत आहे. फ्लेंटिफ अर्थात अशील टायर कंपनीत काम करत होता. त्याचे काम टायर्समध्ये हवा भरणं होतं. एके दिवशी अचानक टायरमध्ये हवा भरताना ट्यूब फुटली, ज्यामुळे अशिलाची ऐकण्याची शक्ती नष्ट झाली. अशिलानं आपल्या टायर कंपनीकडून कंपन्सेशनची मागणी केली. कंपनीने ती धुडकावून लावली. यावर अशिलानं दावा ठोकला. पुढे देखील काही केसेस आहेत, जसे हँडल वर्सेस पॅन्डल, के कुजूर वर्सेस ए हुजूर, भोकाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया. पण पुढे वाचायची माझी हिंमत होत नाही आहे. पांडे सरांना अक्षरशः धाप लागली होती. ते परत म्हणाले, तुम्हा सगळ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की तुमच्यापाशी अजून 9 सब्जेक्ट्स आहेत. सेमिस्टरमध्ये फक्त काही एक कॉन्स्टिट्युशनल लॉच नाही आहे. तेव्हा कृपा करून या सगळ्या केसेस दुसऱ्या सब्जेक्ट्समधील देखील थोड्या थोड्या टाकून द्या. मी एकटा एवढं प्रेशर झेलू शकत नाही. पांडे सरांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि परत म्हणाले, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की कृपा करून मला कॉन्स्टिट्युशनल लॉचाच प्राध्यापक राहू द्या. मानसोपचार तज्ज्ञ बनवू नका. थँक्स फॉर लिसनिंग. सर, कोणाचा आहे हा पेपर? मागून आवाज आला. तुमच्यापैकीच कोणाचं तरी आहे. थँक्स अगेन. कोणाचेही नाव न घेता पांडे सर वेगाने वर्गाबाहेर निघून गेले. अबे दम आहे साला गाड्यात. काय लिहिलंय? मी हसू आवरत म्हणालो. मला तर घामच फुटला होता यार, जेव्हा ते म्हणाले की हिंदीत लिहिलेलं आहे. वाटलं माझाच पेपर आहे की काय. दादा देखील आपलं हसू कसं बसा आवरत होता. चला कॅन्टीनमध्ये चहा घेऊया. साला हसून हसून अंग दुखायला लागला आहे. जयवर्धन म्हणाला. 3 चहा सांग. मी म्हणालो. 2च सांग. मी सिगारेट. दादा म्हणाला. मी उठणार तेवढ्यात कोणीतरी हाक मारली. सूरज. मी मागं वळून पाहिलं तर दुबे उभा होता. एका हातात पुस्तक आणि दुसऱ्या हातात पपई घेऊन उभे असले दुबेजी. अरे दुबईजी, या या, चहा घेणार? मी विचारलं. नको नको, मला IPCचं पुस्तक हवं आहे. तुझ्याकडे आहे का? दुबे उदास होत म्हणाला. होय आहे ना, पण तुम्ही इतके उदास का आहात? मी विचारलं. मला 3 मार्क्स पडले आहेत कॉन्स्टिट्युशनमध्ये. दुबे तोंड पाडून म्हणाला. काय? 3 मार्क्स? 100 पैकी 3? जयवर्धन आणि दादा देखील बुचकळ्यात पडले. होय, 100 पैकी 3. आता तुम्ही सांगा, एमिकस क्युरीच्या प्रश्नाचं उत्तर काय चुकीचं दिलं मी? मी वाचलं होतं 10वीत असताना की मेरी क्युरीला एक बहीण होती. ही तीच असेल एमिकस क्युरी. आणि गावाकडची केस काय केस असत नाही. शहरातली माणसं खेड्यातल्या लोकांना गावंढळ समजतात. बहादर सिंगच्या केसमध्ये तर माझ्या वडिलांनी साक्ष देखील दिली होती. सरांनी आत्ताच बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुला 3 मार्क्स दिले आहेत आणि सुधारला नाही सर काढून टाकेन तुला म्हणून. सरांना 2 विषय नाही द्यायला पाहिजे होते. उद्या देशद्रोहावर माझं प्रेझेंटेशन आहे, म्हणून IPCचं पुस्तक लागणार होतं. दुबे अत्यंत व्यथित होऊन म्हणाला. राम प्रताप नारायण दुबे, छोटं नाव, छोटा दुबे. दुबे युनिव्हर्सिटीसाठी नवीन नव्हता. 3 वर्षे BA आणि 2 वर्षे MA केल्यानंतर तो लॉमध्ये आला होता. त्यामुळेच युनिव्हर्सिटीत त्याला प्रॉक्टरपासून डॉक्टर सगळे ओळखत होते. प्रॉक्टरशी असलेले चांगले संबंध आणि त्याचा जबरदस्त नेटवर्क कनेक्शनमुळेच त्याला अल दुबेराची पदवी मिळाली होती. युनिव्हर्सिटीतल्या सगळ्या खमंग बातम्या त्याला माहीत असत. त्यामुळं हे नाव त्याला शोभतच होतं. त्याच्या एका पायाला लकवा मारलेला होता, परंतु हेच त्याचं अस्त्र होतं. या गोष्टीची सहानुभूती मिळून कितीदा तो आपली हजेरी लावून घेण्यात यशस्वी झाला होता. स्वतःला लाचार दाखवत आपलं काम काढण्यात तो पटाईत होता. कदाचित त्याच्या ओळखीच्या प्रभावानेच अनेक प्रोफेसर देखील त्याला दुबेजी अशीच हाक मारायचे. युनिव्हर्सिटीत काहीही घडो, बातमी सगळ्यात आधी दुबेपर्यंत पोचायची. मग दुबे तिला तिखट मीठ लावून लोकांपर्यंत पोचवायचा आणि बातमी खरी ठरल्यावर हुशारकीने म्हणायचा, पाहिलं, मी आधीच म्हणालो होतो की नाही. अल्ल दुबेरा अशी हाक मारली की दुबेची कळी खुलायची.
त्याच्या बातम्या खऱ्या असायच्या. त्यांना मसालेदार बनवण्यासाठी तो त्यांच्यात भरपूर खोटेपणा मिसळायचा, ते वेगळंच. दुबेची खरी समस्या म्हणजे त्याचं इंग्रजी. त्याचं इंग्रजी अत्यंत कच्चं होतं. तसं तर हिंदीचा वापर देखील तो कमीच करायचा. त्याचं काम भोजपुरीनंच भागून जायचं. पण जिथं भोजपुरी चालायची नाही तिथं तो हिंदीचा पिटारा उडायचा. तर दुबेची समस्या होती इंग्रजी. सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करण्यासाठी इंग्रजी अतिशय गरजेची आहे, हे त्याला कोण्या पाप्यानं सांगितलं काही माहीत नाही. म्हणून मग दुबेजी आपला हिंदी विभाग सोडून इंग्रजी विभागात आले होते आणि आज त्यांचं प्रेझेंटेशन होतं. तर मग दुबेजी, आज तुमचं प्रेझेंटेशन आहे. पांडे सर दोन्ही हात चोळत म्हणाले, येस सर. दुबेजींनी इंग्रजीत सुरुवात केली. ओके देन स्टार्ट. सर म्हणाले, सर गुड मॉर्निंग. योर नेम इज रामप्रताप नारायण दुबे. योर नाही दुबेजी, माय नेम इज. पांडे सर म्हणाले, सॉरी सर. दुबे प्रयत्न करत होता. माय नेम इज रामप्रताप नारायण दुबे अँड योर टॉपिक इज. दुबेजींनी परत चूक केली. योर नाही दुबेजी, माय म्हणजे माझे, समजलं? हां, आता पुढे बोला. माय नेम इज रामप्रताप नारायण दुबे. माय टॉपिक इज सेक्शन 124A अँड यू आर सोडोमी. व्हॉट नॉनसेन्स. 124A मध्ये सेडिशन आहे, सोडोमी नाही. कोणी सांगितलं नाही तुम्हाला? पांडे सर घड्याळाकडे पाहत उद्गारले, सॉरी सर. माय नेम इज राम. दुबेजी मैदान सोडायला तयार नव्हते. दुबेजी, असं करा, तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन हिंदीतच द्या. पांडे सर वैतागले होते. का सर? माझं इंग्रजी सेक्शन आहे आणि मी सगळी तयारी इंग्रजीतूनच केली आहे. सरांच्या बोलण्यानं दुबे बहुतेक दुखावला गेला होता. तयारी केली आहे? मला सांगा, कोणत्या पुस्तकातून तयारी केली आहे आपण? पांडे सर दोन्ही हात मागे घेत म्हणाले, पारस दिवान. दुबेच्या तोंडून पहिलं नाव हेच निघालं. पारस दिवान? पारस दिवान कधीपासून IPC लिहू लागले आहेत? पांडे सरांनी विचारलं. SN मिश्रा. मागून कुणीतरी दबक्या आवाजात बातमी पुरवली. ती ऐकून दुबेजी बोलते झाले. SN मिश्रांचं पुस्तक कोणत्या रंगाचं आहे दुबेजी? आज पांडे सर देखील जणू माघार घ्यायची नाही असं ठरवून आले होते. पिवळ्या रंगाचं. दुबे मोठ्या आत्मविश्वासानं म्हणाला. मला जेवढं आठवतंय त्यावरून त्यांच्या पुस्तकांची 1997ची आवृत्ती तेवढी पिवळ्या रंगात आली होती. त्यानंतर त्यांचं कोणतं पुस्तक आलेलं आठवत नाही आहे बुवा मला. पांडे सरांना देखील आता मजा येऊ लागली होती. माझ्याकडे तेच एडिशन आहे सर. दुबे लागलीच म्हणाला. दुबेजी, तुम्ही त्या पुस्तकात कुठं माझं नाव वाचलं आहे? म्हणजे मुखपृष्ठ, प्रस्तावना किंवा अन्यत्र? पांडे सरांनी अजून प्रेझेंटेशन संपवलं नव्हतं. दुबे 1 मिनिट थांबला. त्यानं वर खाली पाहिलं, मग म्हणाला, तुमचं नाव काय आहे सर? पांडे सर निस्तब्ध झाले. वर्गात हास्याचा स्फोट उडाला आणि पांडे सरांनी प्रेझेंटेशन संपवून टाकलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.